गेली 2.5 महिने सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणानं महाराष्ट्र हादरून गेला। सीआयडीनं आता या प्रकरणात 80 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल केलंय। तब्बल 1,500 पानांचं हे आरोपपत्र आहे। परिणामी आता आगामी खटल्यात हे आरोपपत्र महत्त्वाचं ठरणार आहे। या आरोपपत्रात आहे या सगळ्या हत्याकांडाचा कच्चा चिट्टा। सीआयडीनं बीडच्या मकोका न्यायालयात 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय। त्यामुळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबियांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं मोठं पाऊल टाकण्यात आलंय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यात खळबळ उडाली होती। आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात होती। आता चार्जशीट दाखल झाल्यामुळे आरोपींना मदत करणाऱ्यांचा पर्दाफाश होईल असं वक्तव्य धनंजय देशमुख यांनी केलं। यांना याच्या अगोदरच हे खून प्रकरण होण्या अगोदरच जर ह्यांना जेरबंद केलं असतं, हे ज्यावेळेस पोलिसांसोबत वावरत होते, विविध ऑफिसमध्ये बसत होते, ह्यांचं चहा पाणी चालायचं, त्यावेळेस जर गांभीर्य घेतलं असतं यंत्रणेने तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या। कारण हे किती सराईत आहेत तर याच्या फरार असण्यावर तुम्हाला लक्षात येईल। खंडणीचा गुन्हा, अॅट्रॉसिटीचा गुन्हा आणि संतोष देशमुखची हत्या या तिन्ही प्रकरणामध्ये एकत्रित कायद्याच्या अनुषंगाने आम्ही चार्जशीट आज बीडच्या न्यायालयात दाखल केलेला आहे। आज चार्जशीट दाखल केले असल्यामुळे तपासाचा एक प्राथमिक असा टप्पा पूर्ण झाला असं म्हणायला हरकत नाही। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीनं कोणत्या अँगलनं तपास केला ते आता पाहूया। खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही गुन्ह्यांचा काही संबंध आहे का यावर भर देण्यात आला। वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेचा हत्येत सहभाग आहे का याचा तपास करण्यात आला। आरोपींना फरार होण्यासाठी कोणी मदत केली याचे धागेदोरे गोळा करण्यात आले। आरोपींनी हत्येसाठी वापरलेली शस्त्र, हत्येची वेळ आणि ठिकाण चार्जशीटमुळे उघड व्हायला मदत होणार आहे। कुठल्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला याचाही तपास सीआयडीनं केला। 7 आरोपींनी कट कसा रचला याचे पुरावे चार्जशीटमुळे समोर येणार आहेत। या हत्येचं मूळ कारण देखील काय, त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचा या हत्येशी काय संबंध आहे का, हे देखील या दोषारोपपत्रातून समोर येणार आहे। त्यामुळे एकंदरीतच गेल्या 3 महिन्यापासून बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये चर्चेला जात असलेलं संतोष देशमुख हत्या प्रकरण याचं जे काही सत्य आहे हे चार्जशीटमधून समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। याच्यामध्ये मौका 101, त्याच्यानंतर अॅट्रॉसिटी आणि खंडणी या चारीच्या बाबतीमध्ये सर्व आरोपपत्र दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळं आता गुन्हेगारांना जर 90 दिवसाच्या पुढं चार्जशीट गेलं तर हे लोक जामिनास पात्र होतात। यांना जामिनात सुद्धा पात्र ठेवलं नाही, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून आभार मानतो। आरोपींच्या सीडीआर मधून सीआयडीच्या हाती कोणते महत्त्वाचे पुरावे मिळाले याकडे राज्याचं लक्ष लागलं। कारण सीडीआर मधूनच आका आणि आकाचे आका यांचा पर्दाफाश व्हायला मदत होणार आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।